नमस्कार. बऱ्याच लोकांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. पण जर तुम्ही अशा प्रकारे कोबीची वडी बनवली तर मात्र सर्वजण आवडीने खातील. त्यासाठीच आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोबीची वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी वडी बनवण्यासाठी 1.5 कप कोबी बारीक किसून घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट बनवली होती. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडासा ओवा घेतला आहे. तो आपल्याला हातावर यामध्ये चोळून घालायचा आहे. त्यानंतर हिंग, पाव कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. बेसन आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. जर गरज वाटली तर आपण यामध्ये पाणी घालू. आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. त्यामुळे इथे मी पाणी फक्त 1 चमचा वापरणार आहे. तुम्ही कोथिंबीर सुरुवातीलाच ॲड करा, म्हणजेच पाण्याचा अंदाज तुम्हाला बरोबर येईल. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून हे छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून याचा छान असा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक डब्बा घेतला आहे. या डब्याला आपण तेल लावून घेऊया. तुम्ही ताट घेतलात तरीही चालेल. त्यानंतर वडीचं मिश्रण डब्यामध्ये घेऊन याला आपण व्यवस्थित डब्यामध्ये स्प्रेड करून घेऊया. हाताच्या बोटाने याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका चमच्याला थोडंसं तेल लावून साईडच्या कडा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. इथे मी सफेद तीळ घेतले आहेत. ते आपल्याला यावर टाकून हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही तीळ नाही टाकलात तरीही चालेल, ऑप्शनल आहे. पण तीळ टाकल्यामुळे वडी छान दिसते. वडी शिजत ठेवायच्या अगोदर आपल्याला पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. इथे मी एका कढईमध्ये 1.5 कप पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये एक रिंग ठेवली आहे आणि हे पाणी छान असं उकळून घेतलं आहे. आता आपण हा डब्बा कढईमध्ये ठेवूया आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट याला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया. तर इथे 15 मिनिट नंतर आपण चेक करूया. तर इथे वडी छान अशी शिजली आहे. थोडी थंड झाली की आपण याला कट करून घेऊ. सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये वडी पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी इथे तुम्हाला एक वडी काढून दाखवणार आहे. ही वडी डब्याला अजिबात चिकटलेली नाही आणि छान अशी शिजली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व वड्या कट करून घेऊया. इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये वड्या फ्राय करून घेऊ. तुम्ही या वड्या डीप फ्राय केलात तरीही चालेल. एका साईडने वड्या छान भाजल्या आहेत. आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया.
तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा वड्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या तयार आहेत. तुम्ही जर कधी या प्रकारे कोबीची वडी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.